ध्येयभक्तींचे विद्यार्थी मित्रांनो, आपण टॉपिक नंबर 3 शिकवत होतो. पेपर नंबर 10 तुलनात्मक राजकारण असा आहे आणि त्यातला टॉपिक नंबर 3 आपण शिकवत होतो. टॉपिक नंबर 3चं नाव होतं संघराज्यवाद. आणि या संघराज्यवाद टॉपिकमध्ये एकूण 3 भाग आहेत आणि त्या 3 भागातील आपण 2 भाग पाठीमागच्या पिरियडला बघितले होते. हा संघराज्यवाद, त्याचा अर्थ आणि स्वरूप असा तो अ भाग होता. ब भाग संघराज्याच्या आवश्यक अटी. संघराज्याच्या आवश्यक अटी 3 आपण बघितल्या आणि त्याच्यानंतर संघराज्याची वैशिष्ट्ये आपण बघितली. आणि आज आपण क भाग बघणार आहोत, संघराज्यापुढील आव्हाने. संघराज्यापुढे काय आव्हाने असतात? भरपूर आव्हाने असतात संघराज्यापुढे. कारण का संघराज्य हे दीर्घकाळ टिकेलच याची काही शाश्वती नसते. कारण रशियन संघराज्य हे फुटलं 1991 साली आणि एका महासत्तेचा अस्त झाला की जी महासत्ता अमेरिकेची बरोबरी करत होती ती महासत्ता 1991ला संपुष्टात आली आणि एकाच रशियाची जवळजवळ 14 राष्ट्र अस्तित्वात आली आणि ती 14 राष्ट्र आज स्वतंत्र सार्वभौम आहेत. प्रत्येक राष्ट्राची स्वतःची स्वतंत्र अशी घटना आहे. आणि त्यामुळं संघराज्य जर टिकून नाही राहिलं तर मग राष्ट्राची शक्ती कमी होते आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्या राष्ट्राची पत आणि प्रतिष्ठा खराब होते. आणि आज जगाचा जर आपण विचार केला तर जगामध्ये अमेरिकन संघराज्य हे मजबूत आहे, बळकट स्वरूपाचं आहे. आज अमेरिकन संघराज्यामध्ये 50 घटक राज्य आहेत आणि 50 घटक राज्य असून सुद्धा अमेरिकन संघराज्य त्या ठिकाणी आज सुद्धा गेल्या 200 वर्षाच्या पिरियडमध्ये आपलं अस्तित्व टिकून आहे. आणि म्हणून मग जर संघराज्य टिकवायचं असेल तर त्या ठिकाणी असणारं जे काही केंद्र सरकार असते किंवा मध्यवर्ती सरकार असतं किंवा त्याला मध्यवर्ती सत्ता असं जे म्हटलं जातं ते बळकट स्वरूपाचं असावं लागतं, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि घटनेने जी काही सत्तेची विभागणी केलेली असते ती विभागणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे आणि प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेल्या अधिकाराचा पुरेपूर चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे. अशा पद्धतीने साधारणपणे संघराज्य टिकवून ठेवणं हे एक आव्हान असतं. आणि म्हणून मग आधुनिक काळात अमेरिकेच्या मध्यवर्ती सरकारला जास्तीत जास्त अधिकार सत्ता देण्याबाबत अमेरिकन नागरिकांचे एकमत झालेले दिसते. राष्ट्राचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी मध्यवर्ती शासन अधिक प्रबळ आणि सामर्थ्यशील असले पाहिजे. अंतर्गत यादवी, 2 महायुद्धांचा परिणाम, अण्वस्त्र स्पर्धा, घटनादुरुस्ती, न्यायालयीन निर्णय इत्यादी अनेक कारणांमुळे मध्यवर्ती शासनाचे अधिकार वाढत गेले. त्यामुळे घटक राज्ये दुर्बल बनली. सामान्यतः मध्यवर्ती शासनातील सत्तेच्या केंद्रीकरणाची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. जेव्हा अमेरिकेची राज्यघटना निर्माण करण्यात आली तेव्हा काही लोकांना संघराज्य पद्धती फार काळ टिकू शकणार नाही असे वाटत होते. कारण एवढ्या मोठ्या भूप्रदेशातील विभिन्न राज्ये एकत्र येऊन संघ सरकार निर्माण करून त्याच्या सार्वभौम सत्तेखाली आपले स्वातंत्र्य आणि स्वायत्तता टिकवून धरू शकतील काय? सुरुवातीला असा प्रश्न निर्माण होणे साहजिक होते. परंतु पुढील काळात संघ सरकार व घटक राज्ये यांची अधिकार विभागणी निश्चित होत गेली. 1861 पूर्वी संघराज्यातील घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नसावा याबाबत संघर्ष चालू होता. परंतु अमेरिकेतील यादवी युद्धाने हा प्रश्न कायम स्वरूपाचा सोडविला. त्यावेळी 1869 साली टेक्सास विरुद्ध व्हाईट या वादात
सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला की संघराज्य अनिवासी असून संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार घटक राज्यांना असणार नाही. साहजिकच घटक राज्यांवर संघ सरकारचे कायमस्वरूपी नियंत्रण निर्माण झाले. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. 1787 पासून ते आजपर्यंत संघराज्याची बदलत गेलेली परिस्थिती विचारात घेतली असता मध्यवर्ती सरकारकडे सत्ता कशी केंद्रित होत गेली हे समजून येते. मध्यवर्ती सरकार आणि त्याच्या कार्याचा विस्तार, सरकारी खजिन्यातून जाणारे राष्ट्रीय उत्पन्नाचे वाढते प्रमाण, वॉशिंग्टनवर केंद्रित झालेले वाढते लक्ष, या सर्वांना कारणीभूत ठरणारे बदल प्रमुख व उघड आहे. वाढती लोकसंख्या आणि लोकांचे वाढते प्रश्न यामुळे केंद्र सरकारची कामे वाढत गेली. विज्ञान, तंत्रविद्या, संशोधन, औद्योगिकरण यांच्या प्रगतीमुळे लोकांचे राहणीमान वाढले गेले. औद्योगिक समाजरचनेत व्यक्तीचे आणि गटांचे अनेक गुंतागुंतीचे संबंध वाढले गेले. त्यामुळे सामाजिक व आर्थिक पद्धतीवर केंद्र सरकारचे नियंत्रण वाढत गेले. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि राष्ट्रीय अर्थनियंत्रणाच्या दृष्टीने काँग्रेसला वाढते अधिकार सत्ता प्राप्त झाली. 1887चा इंटरस्टेट कॉमर्स ॲक्ट आणि 1890चा अँटी ट्रस्ट ॲक्ट हे कायदे राष्ट्रीय अर्थ नियंत्रणाच्या उद्देशाने निर्माण करण्यात आले. यातूनच पुढे केंद्र सरकारच्या व्यापार आणि मजूर खात्यांचा उदय झाला. अशा पद्धतीनं साधारणपणे केंद्र सरकार मजबूत होत गेलं हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गुंतवणूक झाली. कच्च्या मालाचा पुरवठा, भांडवलाची निर्मिती, आयात निर्यात, जाहिरातबाजी, बाजारपेठांचा विकास इत्यादी बाबत राष्ट्रीय नियंत्रणाची नितांत गरज भासू लागली. वास्तविक याबाबतचे बरेच अधिकार राज्य सरकारकडे होते, परंतु 1930च्या आर्थिक मंदीच्या फटक्याने असे दाखवून दिले की भांडवल निर्मिती, कर्ज, भाव, बाजार, मालक मजूर संबंध इत्यादी बाबत राज्य सरकारांचे आर्थिक व्यवस्थेवरील नियंत्रण अपुरे पडते आणि औद्योगिक व्यवस्थेवर राज्यांचा ताबा राहत नाही. म्हणून अशा अर्थव्यवस्थेवर राष्ट्रीय अर्थ नियंत्रण आवश्यक ठरले. त्यातूनच संघ सरकारचे अर्थ नियंत्रणाबाबतचे अधिकार वाढत गेले. 3. शहरीकरणामुळे राज्य व मध्यवर्ती सरकार या दोघांच्याही जबाबदाऱ्या वाढल्या. शेती, उद्योगधंदे या क्षेत्रातील विकासामुळे सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा ठरला. शिक्षण, आरोग्य, राजमार्ग, औद्योगिक आणि शास्त्रीय संशोधन, नवे शास्त्रीय प्रयोग, समाजातील गरजू, अंध, दुबळे, वृद्ध, अनाथ मुले आणि पंगू यांना मदत देणे अशा विविध कारणांसाठी मध्यवर्ती शासन संस्थेकडून राज्यांना अनुदान दिले जाते. लोकांना सामाजिक व आर्थिक सुरक्षितता प्राप्त होण्यासाठी राज्यांना वरील कार्य करावे लागतात. अर्थात ह्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी त्यांना संघ सरकारवर अवलंबून राहावे लागते. सामान्यतः मध्यवर्ती सरकारचे आर्थिक नियंत्रण काही अंशी पुढील प्रमाणे राहते. एक, घटक राज्यांची योजना आणि अंदाजपत्रक पाहूनच त्यांच्या गरजेनुसार आणि घातलेल्या विशिष्ट अटी पूर्ण केल्यानंतरच मध्यवर्ती सरकार घटक राज्यांना अनुदान मंजूर करते. 2. घटक राज्यांनी दरवर्षी आपले अहवाल केंद्र सरकारकडे सादर केले पाहिजेत. राज्यातील सार्वजनिक पैसा, कामकाज पद्धती, ठेवलेले हिशेब व कागदपत्रे इत्यादी बाबत माहिती देणारा हा अहवाल असावा. 3. एखादे राज्य घातलेली आर्थिक बंधने पाळीत नाही तेव्हा त्या राज्याचे अनुदान गोठवण्याचा अधिकार मध्यवर्ती सरकारला असतो. 4. मध्यवर्ती सरकारकडून घटक राज्यांच्या कारभाराची तपासणी केली जाते आणि त्या तपासणीचे अहवाल प्रादेशिक संचालकाकडून वॉशिंग्टन DC येथील कचेरीकडे पाठवले जातात. 5. मध्यवर्ती सरकारचे घटक राज्यांच्या अधिकारी वर्गावर नियंत्रण असते. अधिकारी वर्गाच्या नियुक्तीसाठी एक गुण पद्धती निर्माण केली जाते. अशा रीतीने आर्थिक नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्य सरकारापेक्षा अधिक सामर्थ्यशाली झालेले दिसते. अशा पद्धतीनं साधारणपणे घटक राज्ये ही आर्थिकदृष्ट्या मध्यवर्ती सत्तेवर अवलंबून असतात आणि मध्यवर्ती सत्तेने घालून दिलेल्या ज्या काही अटी असतील त्या अटी पूर्ण केल्या तरच घटक राज्य सरकारना
केंद्र सरकार किंवा मध्यवर्ती सत्ता अनुदान देते. म्हणून हा पॉईंट लक्षात घ्यायचा. आता चौथा पॉईंट आहे, सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयामुळे मध्यवर्ती सरकारचे अधिकार वाढत गेले. सर्वोच्च न्यायालय हे संघराज्याचे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. चीफ जस्टिस मार्शल यांनी 1819 मॅककुलाक विरुद्ध मेरीलँड या वादात अभिप्रेत अधिकाराचे तत्त्व मान्य करून मध्यवर्ती सरकारचे घटक राज्यावर वर्चस्व स्पष्ट केले. या निर्णयामुळे संघ सरकारची सत्ता प्रबळ झाली. काँग्रेसला आयात निर्यात याविषयी व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार प्राप्त झाला. राष्ट्रीय दळणवळणाच्या साधनाबाबत कायदे करण्याचा अधिकार काँग्रेसला मिळाला. सरन्यायाधीश मार्शल यांच्या मते सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. या अधिकारानुसार राज्यात विधिमंडळाने व काँग्रेसने केलेले कायदे वैध की अवैध हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. घटना हा सर्वोच्च कायदा असल्याने सर्वोच्च न्यायालयाचा हा अधिकार अंतिम स्वरूपाचा मानला जातो. घटनात्मक प्रतिबंधाची तरतूद विचारात घेतली असता घटक राज्यांच्या अधिकारात मध्यवर्ती सत्ता हस्तक्षेप करू शकत नाही असे म्हणता येईल. परंतु या तरतुदींचा सतत आधार घेऊन एखादे घटक राज्य संघराज्याच्या न्यायालयाचे निर्णय रद्द करू लागले तर संघराज्याच्या तत्त्वाला धोका निर्माण होईल, असे अमेरिका विरुद्ध पीटर्स तसेच ब्राऊन खटल्याच्या संदर्भात स्पष्ट केलेले आहे. प्रतिबंधाच्या हक्कामागे कायद्याचे आव्हान असते असे गृहीत धरले तरी मुख्य प्रश्न असा निर्माण होतो की अमुक एक कायदा घटनेला धरून आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार सुप्रीम कोर्टाला असतो. हे मान्य करावेच लागते. एकंदरीत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे मध्यवर्ती सत्ता अधिक प्रबळ झाली असे म्हणता येते. म्हणजे न्यायालयाने सुद्धा आजपर्यंत वेगवेगळे निर्णय देऊन केंद्र सरकार मजबूत केलं, मध्यवर्ती सत्ता मजबूत केली, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. 5. 20व्या शतकात अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्व विशेष उल्लेखनीय बनले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेच्या प्रत्येक कृतीला कार्याला विशेष महत्त्व दिले जाते. शेती, विज्ञान, अणुशक्ती, अंतराळ संशोधन, शस्त्रास्त्र निर्मिती इत्यादी सर्वच क्षेत्रात एक सामर्थ्यशाली व संपन्न असा देश म्हणून अमेरिकेला संपूर्ण जग ओळखते. दुसऱ्या महायुद्धापर्यंत ब्रिटनला जागतिक राजकारणात महत्त्व होते, परंतु त्यानंतर अमेरिका, रशिया या राष्ट्रांना महत्त्व प्राप्त झाले. लोकशाहीचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी अमेरिकेने स्वीकारलेली आहे. आतापर्यंत रशियासारख्या जबरदस्त साम्यवादी राष्ट्रांशी स्पर्धा करण्याचे कार्य अमेरिकेला करावे लागले. अलीकडे रशियाचे विघटन झाल्यामुळे अमेरिका हे एकमेव प्रबळ आणि प्रभावी राष्ट्र बनलेले आहे. त्याबरोबरच घटक राज्यांची शासने बदलत्या परिस्थितीनुसार आधुनिक स्वरूप स्वीकारत आहेत आणि मध्यवर्ती सत्तेला सहकार्य देत आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. 6. अलीकडे अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेत राजकीय पक्षांना राजकीय स्वरूप प्राप्त झाले असल्यामुळे घटक राज्यांच्या स्वायत्ततेपेक्षा राष्ट्रीयत्वाच्या भावनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकन नागरिकाला त्यांच्या घटक राज्यांचे नागरिकत्व असले तरी तो अमेरिकन राष्ट्रीयत्व जोपासताना दिसतो. जगाच्या बाजारात फिरताना तो मी टेक्सासचा किंवा न्यूयॉर्कचा आहे असे म्हणण्याऐवजी मी अमेरिकन आहे असे स्वाभिमानाने म्हणताना दिसतो. एकंदरीत संघराज्य व्यवस्थेला लोकमताचा पाठिंबा असलेला दिसतो. साहजिकच मध्यवर्ती सत्ता प्रबळ ठरलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. एकंदरीत अमेरिका हे संघराज्य शासन पद्धतीचे राज्य असले तरी मध्यवर्ती सत्ता अधिक शक्तिशाली आहे असे म्हणता येते. जॉन डी लीज यांच्या मते अमेरिकेची राजकीय व्यवस्था कमी प्रमाणात संघराज्यात्मक वाटते, कारण मध्यवर्ती सरकारच्या कार्याला घटक राज्य विरोध करू शकत नाहीत. उलट ही घटक राज्ये मध्यवर्ती शासनाच्या नियंत्रणाखाली आपले स्वतंत्र अस्तित्व अंशतः टिकविताना दिसतात. तसेच ग्रिफिथ यांनी अमेरिकन शासन व्यवस्था ह्या आपल्या ग्रंथात असे म्हटले आहे की राष्ट्रीय आर्थिक नियंत्रणाच्या बाबतीत काँग्रेसने केलेले कायदे घटक राज्यांवर बंधनकारक असतात आणि आर्थिक मत्तेच्या बाबतीत काँग्रेस जे कायदे करते त्याबाबत सुप्रीम कोर्टाकडून ते घटनाबाह्य ठरविता येत नाहीत. ऑग आणि रे यांच्या मते आपली संघराज्य पद्धती
जेफरसनच्या वेळेपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे असले तरी ही मध्यवर्ती सत्ता आणि घटक राज्ये यामधील भागीदारी पद्धतीची आहे. अर्थात एक भागीदार दुसऱ्या भागीदारापेक्षा मोठा झाला असे दुसरे भागीदार अजूनही कृतिशील, उपयुक्त आणि आवश्यक आहेत. अशा रीतीने अमेरिकन संघराज्यात काही अंशी मध्यवर्ती सत्ता प्रभावी वाटत असली तरी ही संघराज्य पद्धतीचे उत्तम उदाहरण म्हणून अमेरिकन संघराज्याचा उल्लेख केला जातो. कारण जगातील इतर देशात अस्तित्वात असलेल्या संघराज्यातील घटक राज्यांना जेवढे स्वातंत्र्य देण्यात आले आहे त्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य अमेरिकेच्या घटक राज्यांना दिलेले आहे आणि हे स्वातंत्र्य सुप्रीम कोर्टाकडून सुरक्षित ठेवले गेलेले आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं अमेरिकन संघराज्य व्यवस्था जी आहे ती जगातील इतर राष्ट्रांच्या पेक्षा मजबूत स्वरूपाची आहे, हे लक्षात घ्यायचं. कारण का तर अमेरिका हे राष्ट्र एक महासत्ता म्हणून आजसुद्धा आपलं अस्तित्व टिकून आहे. आता स्वित्झर्लंडची संघराज्य व्यवस्था कशी आहे ते थोडक्यात आपण या ठिकाणी बघूया. स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेच्या पहिल्या कलमात स्वित्झर्लंड हे राज्यसंघ आहे असे लिहिले असले तरी ते राज्यसंघ वाटत नाही. कारण तेथील घटक राज्ये आपले सार्वभौमत्व टिकू शकत नाहीत. तसेच त्यांना वेळप्रसंगी संघराज्यातून बाहेर पडता येत नाही. स्वित्झर्लंडमध्ये 19 पूर्ण कॅन्टॉन्स म्हणजे घटक राज्ये आणि 6 अर्धपूर्ण कॅन्टॉन्स म्हणजे घटक राज्येच असून हे संघराज्य केंद्राकर्षी प्रवृत्तीनुसार स्थापन झालेले आहे. स्विस संघराज्यात संघराज्य शासन पद्धतीची वैशिष्ट्ये आढळतात. लिखित राज्यघटना, अधिकार क्षेत्राची विभागणी, स्वतंत्र न्यायदान पद्धती ही संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये आढळतात. स्विस संघराज्यात कॅन्टॉन्सना स्वायत्तता देण्यात आलेली आहे. कायदेमंडळाच्या वरिष्ठ गृहात कॅन्टॉन्सना समान प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. स्वित्झर्लंडमध्ये प्रत्येक घटक राज्याला स्वतंत्र राज्यघटना आहे. मध्यवर्ती सत्ता किंवा कॅन्टॉन्समधील संघर्ष तंटे मिटवण्यासाठी स्वतंत्र न्यायदान पद्धती आहे. स्वित्झर्लंडमध्ये मध्यवर्ती शासन आणि घटक राज्य शासन अशी दुहेरी शासन व्यवस्था आहे. अशा प्रकारे स्वित्झर्लंडमध्ये संघराज्याची वैशिष्ट्ये आढळून येत असली तरीही प्रत्यक्षात तेथे संघराज्य नाही असे म्हणावे लागते. कारण स्वित्झर्लंडमध्ये मध्यवर्ती सरकारला घटक राज्यांच्या सरकारांपेक्षा जादा अधिकार दिलेले आहेत. समोरच्या सूचीतील विषयासंबंधी या दोन्ही सरकारांनी एकाच वेळी कायदा केला तर केंद्र सरकारचा कायदा श्रेष्ठ मानला जातो. सर्वोच्च न्यायालयाला संविधानाचा अर्थ लावण्याचा आणि न्यायालयीन पुनर्लिखनाचा अधिकार तेथील सर्वोच्च न्यायालयाला नाही. युद्ध, आर्थिक मंदी, औद्योगिक विकास, वैज्ञानिक प्रगती इत्यादी कारणाने मध्यवर्ती सत्ता अधिक प्रबळ आणि प्रभावी झालेली आहे. शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा अधिकार मध्यवर्ती सत्तेला जास्त देण्यात आलेला नाही. अशा प्रकारे स्वित्झर्लंडमध्ये मध्यवर्ती सरकार कॅन्टॉन्सपेक्षा शक्तिशाली बनलेले आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये संघराज्यात्मक व्यवस्था खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आढळून येत नाही असे म्हणणे योग्य ठरेल. म्हणजे स्वित्झर्लंडच्या संघराज्यामध्ये साधारणपणे मध्यवर्ती सत्तेला खूप अधिकार आहेत आणि घटक राज्य सरकारांना म्हणजे कॅन्टॉन्सना तिथे कमी अधिकार आहेत. आणि त्याचबरोबर न्यायालयाला त्या ठिकाणी महत्त्व दिले जात नाही. न्यायालयाला दुय्यम दर्जा दिला जातो, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने संघराज्य नाही. आता भारतीय संघराज्य व्यवस्था कशी आहे ते थोडक्यात आपण बघूया. भारतीय राज्यघटनेत संघराज्य या शब्दाचा उल्लेख कोठेही आढळत नाही. संघराज्य या शब्दाऐवजी राज्यांचा संघ असा उल्लेख राज्यघटनेत आढळतो. भारतीय संघराज्यात संघराज्य शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये आढळतात. लिखित राज्यघटना, अधिकार क्षेत्रांची विभागणी आणि सर्वोच्च न्यायालय ही संघराज्याची वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेत आढळतात. भारतात मध्यवर्ती सत्ता आणि घटक राज्ये यांच्यात अधिकार क्षेत्रांची विभागणी केलेली आहे. केंद्र यादी 99 विषय, राज्य यादी 66 विषय आणि समायिक यादी 52 विषय अशी अधिकार क्षेत्रांची विभागणी लिखित राज्यघटनेत केलेली आहे. भारतीय राज्यघटना लिखित असून काही अंशी ती परिदृढ स्वरूपाची आहे. त्यामुळे घटक राज्यांचे अधिकार व स्वायत्तता सुरक्षित राहते. तसेच केंद्र सरकार व घटक राज्य सरकारे यातील संघर्ष तंटे मिटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय राज्य वरकरणी संघराज्यात्मक वाटत असले तरी प्रत्यक्षात ते एकात्मक स्वरूपाचे आहे. कारण मध्यवर्ती सत्ता अधिक
शक्तिशाली बनलेले आहे. केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्यात जे अधिकार क्षेत्रांची विभागणी केलेली आहे ते अयोग्य वाटते. केंद्र यादीतील विषय हे राज्य यादीतील विषयांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे मध्यवर्ती सरकारला जास्त अधिकार प्राप्त झालेले आहेत. सामायिक यादीतील एखाद्या विषयासंबंधी एकाच वेळी केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांनी कायदा केला तर केंद्र सरकारचाच महत्त्वाचा व ग्राह्य मानला जातो. तसेच केंद्र सरकार एखाद्या घटक राज्यात आणीबाणी जाहीर करून त्या घटक राज्याचे सर्व अधिकार स्वतःकडे घेऊ शकतो. अशा प्रकारे मध्यवर्ती सरकार अधिक शक्तिशाली आणि प्रबळ बनलेले आहे. अमेरिकेप्रमाणे भारतात दुहेरी राज्यघटना किंवा दुहेरी नागरिकत्व अशी पद्धती नाही. भारतात एकच राज्यघटना आणि भारतीय नागरिकत्व आहे. थोडक्यात भारतीय राज्य हे संघराज्यात्मक वाटत असले तरी प्रत्यक्षात ते एकात्म स्वरूपाचे राज्य आहे असेच शेवटी म्हणावे लागते. अशा पद्धतीनं अमेरिकन संघराज्य, स्वित्झर्लंडचं संघराज्य आणि भारतीय संघराज्य या 3 संघराज्यांचा आपण अभ्यास केला असता आपल्याला ही तिन्ही संघराज्य आणि या संघराज्यामध्ये असणाऱ्या मध्यवर्ती सत्ता ज्या आहेत त्या मध्यवर्ती सत्ता खूप शक्तिशाली आहेत आणि म्हणून ती संघराज्य तिन्हीही टिकून आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता याचं मूल्यमापन म्हणजे काही गुण असतात, काही दोष असतात, ते थोडक्यात आपण या ठिकाणी बघूया. संघराज्य शासन पद्धतीचे मूल्यमापन जर केले तिचे महत्त्व आवश्यकता समजून येते. अमेरिकेत संघराज्य शासन पद्धती स्थिर आणि यशस्वी झालेली आहे. परंतु भारत, स्वित्झर्लंड, नायजेरिया, मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना, ऑस्ट्रिया इत्यादी देशात संघराज्य शासन पद्धती स्वीकारलेली असली तरी प्रत्यक्षात ती आढळून येत नाही. संघराज्य शासन व्यवस्थेचे गुण. संघराज्य शासन पद्धती लहान राज्यांना आवश्यक व उपयुक्त ठरते. संघराज्य शासन पद्धती लहान राज्यांना आवश्यक आणि उपयुक्त ठरते. राज्यांचे स्वतंत्र अस्तित्व, सार्वभौमत्व टिकविण्यासाठी राज्ये एकत्र येऊन संघराज्य निर्माण करतात आणि तेथे मध्यवर्ती सरकार सामर्थ्यशाली असते आणि घटक राज्यांचे संरक्षण आणि ते संवर्धन करते. 2. मध्यवर्ती सरकारमुळे घटक राज्यात संघर्ष आणि तंटे होत नाहीत कारण मध्यवर्ती शासनाचे घटक राज्यांवर नियंत्रण राहते. उदाहरणार्थ सीमावाद, पाणी, वीज यांचे वाटप मध्यवर्ती शासनाकडून होत असते. 3. संघराज्य शासन पद्धतीमुळे राज्यांचे आर्थिक, सांस्कृतिक, व्यापारविषयक प्रश्न सुलभपणे सोडवता येतात. मध्यवर्ती शासन घटक राज्यांना आर्थिक मदत देते. राज्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी व्यापारविषयक औद्योगिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मध्यवर्ती शासन आर्थिक सहाय्य देते. 4. संघराज्य व्यवस्थेत जुलमी हुकुमशाही प्रवृत्तीला आळा बसतो. मध्यवर्ती सरकार काही अधिकार घटक राज्यांना देतात त्यामुळे मध्यवर्ती शासनावर अप्रत्यक्षपणे नियंत्रण येते. घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार असतो त्यामुळे मध्यवर्ती शासन घटक राज्यांवर अधिक दबाव, दडपण आणू शकत नाही. 5. संघराज्यातील सर्वच घटक राज्यात सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यापारविषयक संबंध प्रस्थापित होतात. घटक राज्ये परस्परांना सहकार्य आणि मदत करू शकतात. सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक स्वरूपाची देवाणघेवाण करू शकतात त्यामुळे संस्कृती संरक्षण आणि संवर्धन होते. 6. संघराज्यात स्थानिक प्रश्न, अडीअडचणी स्थानिक पातळीवर सोडवणे सहज शक्य होते. घटक राज्य सरकारांना अधिकार प्रदान केल्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होते. घटक राज्यांना मध्यवर्ती सरकारवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे निर्णय घेता येतात आणि कृती करता येते. त्यामुळे शासनाचा वेळ आणि पैसा वाचला जातो. 7. संघराज्यात घटक राज्यांना स्वतंत्र राज्यघटना असते. स्वतंत्र सैन्य दल, पोलीस दल ठेवता येते. त्यामुळे घटक राज्यांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकते. राज्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी घटक राज्ये स्वावलंबी, स्वयंशासित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असले पाहिजे. अर्थात संघराज्यात घटक राज्ये सुरक्षित राहून आपला सर्वांगीण विकास करू शकतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं संघराज्य निर्माण झाल्यानंतर संघराज्याचे हे गुण आहेत हे लक्षात घ्या. याच्यानंतर आपल्याला पुढे संघराज्य शासन व्यवस्थेचे दोष थोडक्यात या ठिकाणी आपण बघूया. संघराज्यात दुहेरी शासन यंत्रणा असते. कायदेमंडळ, कार्यकारी न्यायमंडळ अशी शासकीय यंत्रणा केंद्रस्थानी आणि राज्यांच्या ठिकाणी असते. त्यामुळे संघराज्य शासन व्यवस्था अधिक खर्चाची बनलेली आहे.
2. संघराज्यात घटक राज्ये कमकुवत आणि दुर्बल बनतात. कारण संघराज्यात मध्यवर्ती शासनाकडे ज्यादा अधिकार असतात, त्यामुळे मध्यवर्ती सत्तेचा घटक राज्यावर अधिक प्रभाव असतो. मध्यवर्ती सत्तेची इच्छेप्रमाणेच घटक राज्यांचा कारभार चालतो. घटक राज्यांना दुय्यम स्थान दिले जाते. हा त्यातील दोष आहे. 3रा दोष, संघराज्यात घटक राज्यांना वेगळी शासन व्यवस्था केलेली असते, वेगळी संरक्षण व्यवस्था असते. ही घटक राज्ये परराष्ट्राशी आर्थिक संबंध ठेवू शकतात. तसेच घटक राज्ये राजकीय आणि परराष्ट्र धोरणविषयक निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे संघराज्याच्या मध्यवर्ती सरकारचे परराष्ट्र धोरण एकसंघ व प्रभावी राहत नाही. 4. संघराज्यात मध्यवर्ती शासन आणि घटक राज्ये तसेच घटक राज्यांतर्गत संघर्ष तंटे निर्माण होतात. मध्यवर्ती शासन व सर्वच घटक राज्यांना समान न्याय देऊ शकत नाही. सामान्यतः घटक राज्यांचे प्रश्न, अडचणी आणि त्यांची पूर्तता यांचा साकल्याने विचार करून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येक घटक राज्याची भूमिका आणि त्यासंबंधीची धोरणे, निर्णय भिन्न स्वरूपाचे असतात. घटक राज्यांना समान आर्थिक मदत व समान वागणूक न मिळाल्याने राज्यात संघर्ष तंटे निर्माण होऊन आर्थिक व राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असते. 5. संघराज्यात नागरिकांची निष्ठा, प्रेम दुहेरी स्वरूपाचे असतात. नागरिक आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो, निष्ठा ठेवतो, परंतु तो राज्यावर अधिक प्रेम करतो, अधिक निष्ठा ठेवतो. अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व असते. प्रत्येक नागरिकाला अमेरिकेचे नागरिकत्व आणि त्याच्या घटक राज्यांचे नागरिकत्व असते. त्यामुळे निष्ठा दुहेरी स्वरूपाची बनते. तरी पण संकट काळात, युद्धाच्या वेळी अमेरिकन नागरिकांमध्ये राष्ट्रनिष्ठा अधिक प्रखरतेने जाणवते. 6. संघराज्य शासन पद्धती अधिक क्लिष्ट व गुंतागुंतीची वाटते. मध्यवर्ती शासनाची सत्ता आणि घटक राज्यांची सत्ता, त्यांची अधिकार क्षेत्रे, सामायिक क्षेत्रे, राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी इत्यादी गुंतागुंतीची यंत्रणा निर्माण केलेली असल्यामुळे निर्णय घेण्यास आणि त्याची अंमलबजावणी करण्यास वेळ लागतो. 7. संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार घटक राज्यांना दिला असल्यामुळे एखादे घटक राज्य संघराज्यातून बाहेर पडू शकते. त्यामुळे संघराज्य कमकुवत किंवा अस्थिर बनू शकते. अर्थात हा अधिकार मध्यवर्ती सत्ता घटक राज्यांना वापरू देत नाही. घटक राज्यावर मध्यवर्ती सत्तेचे पूर्णपणे नियंत्रण असते. थोडक्यात घटक राज्यांची स्वायत्तता किंवा स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येऊन संघराज्य शासन पद्धती अयशस्वी ठरते. 8. संघराज्य शासन पद्धती लहान राज्यांना उपयुक्त ठरते. कारण लहान राज्यांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी ही पद्धती स्वीकारली जाते. परंतु मोठ्या राज्यांना ही पद्धती फारशी उपयुक्त ठरत नाही. अमेरिकेत 13 वसाहती राष्ट्रे आपल्या सुरक्षिततेसाठी एकत्र येऊन संघराज्य निर्माण झाले. परंतु रशियासारख्या क्षेत्रफळाने मोठ्या राष्ट्रात संघराज्य पद्धती टिकू शकली नाही. भारतात संघराज्यात्मक पद्धतीचे दुहेरी शासन यंत्रणा निर्माण केलेली असली तरी प्रत्यक्षात एकात्म शासन पद्धती स्वीकारलेली दिसून येते. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड या देशात संघराज्य व्यवस्था अस्तित्वात असली तरी तेथे मध्यवर्ती सरकार हे घटक राज्यांच्या शासनापेक्षा अधिक शक्तिशाली आणि प्रभावी असलेले दिसून येते. थोडक्यात संघराज्य शासन पद्धतीत मध्यवर्ती सत्ता अधिक शक्तिशाली असते. त्यामुळेच जॉन डी लीज यांनी असे म्हटले आहे की अमेरिकेची राजकीय व्यवस्था कमी संघराज्यात्मक वाटते. तेथे मध्यवर्ती सत्तेवर घटक राज्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण असते. अशा पद्धतीनं साधारणपणे जगातील संघराज्यांच्या पुढे ही कायमस्वरूपी आव्हाने असतातच. मध्यवर्ती सरकार मजबूत असल्यामुळं घटक राज्यांना दुय्यम स्थान दिलं जातं. केंद्र सरकारनं आणि घटक राज्यांच्यात अधिकार विभागणी जरी केलेली असली तरी केंद्र सरकारकडे महत्त्वाचे अधिकार हे असतातच. राज्य सरकारना दुय्यम अधिकार दिलेले असतात आणि कमी अधिकार दिलेले असतात. आणि सगळी केंद्र सरकार मजबूत स्वरूपाची बनलेली आहेत. आणि त्यामुळं संघराज्य हे जरी टिकून असलं तरी घटक राज्यांना दुय्यम स्थान हे दिलेलं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. सगळे आर्थिक अधिकार केंद्र सरकारने आपल्या हातात ठेवलेले आहेत. घटक राज्यांचं संरक्षण करणं, त्यांचा आर्थिक विकास करणं, सर्व बाबतीत त्यांचा सर्वांनी विकास करणं ही जबाबदारी केंद्र सरकारची असते, मध्यवर्ती सरकारची असते. आणि म्हणून मग घटक राज्यांना फुटून जरी बाहेर जायचं असलं तरी बाहेर जाता येत नाही अशी तरतूद केलेली असते. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं संघराज्यवाद हा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण थांबूया.